नागपुर शहर के शांतिनगर परिसर स्थित राजराजेश्वरी महिला मंडल की ओर से मंदिर प्रांगण में हल्दी कुमकुम का कार्यक्रम रखा गया था। इस अवसर पर समाज सेवी सोनल बोरकर इन्होंने हमेशा से ही परिसर में सामाजिक एवं धार्मिक कार्यक्रमों का आयोजनों को बढ़ावा दिए जाने की बात कही। नमस्कार प्रेक्षकांनो, कारा न्यूजची टीम यावेळेला शांतिनगर परिसरात आहे, ज्या ठिकाणी राजराजेश्वर महिला मंडळातर्फे भव्य हळदी कुंकवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकता की किती प्रमाणात महिला आलेल्या आहे आणि आपण आयोजकांशी बातचीत करूया आणि त्यांना विचारूया हा हळदी कुंकू करण्यामागचा त्यांचा काय उद्देश आहे आणि हळदी कुंकवाचं त्यांच्या मते काय महत्त्व आहे। मॅडम, तुमचं नाव सांगा आणि हा कार्यक्रम का तुम्ही आयोजन केला आणि यामागचा उद्देश काय आहे हे सांगा। मी शिक्षिका धनश्री विकास जवंजाळ, मी राजराजेश्वरी महिला मंडळाचे एक कार्यकारिणी आहे। तर हा जो कार्यक्रम आम्ही आयोजन केला आहे हा सर्वांच्या आनंदासाठी आणि आपल्या कॉलनीमध्ये काहीतरी एक कार्यक्रम व्हावा, गेट टुगेदर व्हावं। सर्व आपापल्या घरी करतात, पण आपण सगळ्यांना नाही बोलवू शकत ना। मग सगळ्यांना बोलवायचं तर कसं? मग राजराजेश्वरी हा ग्रुप आहे। राजराजेश्वरी ग्रुपमध्ये आपण हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजन करतो आणि तिथे सगळ्यांच्या भेटीगाठी होतात, सगळ्यांचे परिचय होतात आणि या परिचयामध्ये सगळे ओळखू लागतात एकमेकांना की बा आपण इथे भेटलो होतो, आपण तिथे भेटलो होतो। आणि अशी राजराजेश्वरी जे मंडळ आहे या मंडळाचे जे सदस्य आहे, जे अध्यक्ष आहे, जे उपाध्यक्ष आहे आणि जे राजराजेश्वरी मंडळाची पूर्ण प्रमुख एक बॉडी आहे, ते बॉडी आम्हाला कार्यरत करतात आहे। आणि सर्वांच्या सहयोगाने आणि निलेश भाऊ बोरकर यांच्या सहयोगाने आम्ही हा कार्यक्रम आज चांगल्या प्रकारे पार पाडू शकलो आणि चांगल्या प्रकारे आम्ही कार्यक्रम करू शकतो। हा कार्यक्रम हा सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या सहयोगाने आम्ही हा कार्यक्रम करतो आणि असाच कार्यक्रम आम्ही नेहमी करत जाऊ। पुढेही आम्ही 8 मार्चचा कार्यक्रम करणार आहोत, जागतिक महिला दिवसाचा। तोही आम्ही कार्यक्रम असाच पद्धतीने आणि चांगल्या प्रकारे करू आणि सर्वांच्या सहयोगाने हा कार्यक्रम करू आणि इथे आम्हाला लाभलेल्या प्रमुख अतिथी त्यांच्याही सहयोगाने आम्ही चांगला कार्यक्रम करू, असे बोलून मी आपले 2 शब्द सांगतो। मॅडम, तुमच्या मते हळदी कुंकवाचं काय महत्त्व आहे? आमच्याकडे हळदी कुंकाचं महत्त्व म्हणजे सौभाग्याचं लेणंच आहे। जसे सगळ्या महिला रोजच्या थकाथकीच्या जीवनातून वेळ काढून सगळे कार्यक्रम करतात, तर हा महिलांचा एक मोठा सणच आहे। जसं हळदी कुंकू लावून उखाणं घेऊन आपण एक मोठा सण साजरा करतो आणि ह्या सगळ्या महिला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहाने येऊन ह्या कार्यक्रमाला येतात। मी सगळ्यांचा आभार मानते आणि कारा न्यूज पण तुम्ही पण प्रत्येक कार्यक्रमामध्ये येऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवतात, त्यांचं मी न्यूजचं पण खूप धन्यवाद करते। आणि आमच्या राजराजेश्वरी महिला कार्यक्रमामध्ये राजराजेश्वरी प्रांगणामध्ये प्रत्येक कार्यक्रम करतो आम्ही साजरे आणि नवरात्राचा पण खूप छान कार्यक्रम साजरा होतो। आणि आमच्या साहेबांचं म्हणजे निलेशराव बोरकर यांचं एक ब्रीद वाक्य आहे की एकच कॉल प्रॉब्लेम सॉल्व, पण असं म्हणायसाठीच नाही आहे, पण तो प्रॉब्लेम पण ते सॉल्वच करतात। धन्यवाद। तुम्ही इतकं सुंदर हे कार्यक्रमाचं आयोजन केलंय, तुम्हीच केलेलं आहे, तर यामागचा काय विचार करून तुम्ही हे सर्व प्रोग्राम अरेंज केलेला आहे? यामागचा कार्यक्रमचा असा आहे की सगळ्यांनी एकजुटीने येऊन कार्यक्रम साजरा केला पाहिजे आणि असेच सगळ्यांचा मानसन्मान मिळाला पाहिजे आणि मातेच्या मंदिरचा शोभा वाढली पाहिजे। पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, निलेश रावांचं नाव घेऊन मी कार्यक्रम केला आहे या सगळ्या महिलांकरिता, या सगळ्या महिलांकरिता। त्याचप्रमाणे मी एक उखाण घेते आहे। राजराजेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात हळदी कुंकू घेण्यास जमल्या साऱ्या मैत्रिणी। राजराजेश्वरी देवीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात हळदी कुंकू घेण्यास जमल्या साऱ्या मैत्रिणी। माझ्यासाठी सौभाग्याचे मंगळसूत्र आणले विकासरावांनी, माझ्यासाठी सौभाग्याचे मंगळसूत्र आणले विकासरावांनी। धन्यवाद। महत्व क्या है? देखो, हल्दी कुंकू के दिन सबको बुलाया जाता है, ये सुहागन का त्यौहार है ना, इसीलिए सबको बुला के 4 लोग इकट्ठा हो जाते, जमा होते, सबका मान सम्मान, सबका परिचय होता है, सबसे मिलना जुलना होता है, इसीलिए सबका यही सब है। तो आपके हिसाब से बताइए हल्दी कुमकुम का क्या महत्व है? देख, मैं साउथ इंडियन हूँ। हाँ, हम लोग ये हल्दी कुंकू कार्यक्रम उसी दिन मनाते हैं जिस दिन संक्रांत रहता है। उस दिन 5 लेडीज को हल्दी कुंकू, पान सुपारी और फल देकर उनका सत्कार करते हैं। और जो बुजुर्ग आप लोग जैसे बड़ों की पूजा करते हैं ना, उस दिन अपने सास ससुर की, जो दादा दादी गुजर चुके हैं, उनकी पूजा करते हैं। कपड़े फल वल सब रख के दान करते पंडित जी को और बड़े हर्ष से मनाते हैं त्यौहार। मॅडम, इतकं सुंदर हे प्रोग्राम आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी आज अध्यक्ष रूपामध्ये ते आलेली आहे
आणि राजराजेश्वरी मंडळ महिला मंडळ नेहमीच काही ना काही आमच्या एरियामध्ये उपक्रम करत असतात. त्यात निलेश भाऊ बोरकर आणि त्यांच्या ज्या मिसेस आहे सोनलताई बोरकर आणि जवंजळ मॅडम या सर्व जणी एरियामध्ये नवीन नवीन उपक्रम करत असतात. तसंच त्यांनी हळदी कुंकाचा कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे. खूप छान वाटत आहे, उल्हासदायक वातावरण वाटत आहे आणि छान एकदम मस्त वाटत आहे. या हळदी कुंकवाच्या निमित्तानं सर्व बायका एकत्र येत आहेत, तर तुम्हाला कसं वाटतंय, काय फील होतं? पहिले तर मी राजराजेश्वरी यांना खूप म्हणजे धन्यवाद करेन की एवढ्या सगळ्या बायांना एकसोबत जमवणं आणि महिलांचा कार्यक्रम एवढा मोठ्याने घेणं खूप खूप मोठी गोष्ट आहे. मी सोनलताई आणि निलेश बोरकरला खूप धन्यवाद करेन यासाठी. आणि एकदम उत्साहित महिला आहे, छान त्यांचे प्रोग्राम झालेत आणि छान त्यांनी पार्टिसिपेट पण केलं आणि मला खूप चांगलं वाटत आहे हे वातावरण बघून. तुम्ही या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि एवढ्या महिलांचा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय, तर तुम्हाला कसं वाटतं? खूप छान वाटते. मी इथं जवळजवळ 50 वर्षापासून राहत आहे. माझं लग्न होऊन मी इथेच आली आहे. आणि जेव्हा इथं छोटंसं मंदिर होतं, छोटंसं होतं, आता ते मोठं करायला खूप परिश्रम उचलला आणि जास्तीत जास्त ते तर निघून गेलेले आहेत व्यास सर. पण त्याच्यानंतर निलेश बोरकर आणि सोनल आणि त्यांच्या सहकार्याला सर्व माझ्या कॉलनीच्या सुना आम्ही सर्व मंडळी म्हणजे स्त्रिया मिळून सगळ्यांनी त्या शोभेला आम्ही म्हणजे महत्त्व देऊन वेळात वेळ घालून सर्व येतात. आणि त्या निमित्ताने सर्वांना हळदी कुंकू देऊन प्रसन्न करून त्यांना छोटं मोठं वाण देऊन त्याचं मन खुशी करतात आणि त्यांना खूप छान वाटते. त्याच्यामुळे आम्हाला पण खूप आनंद वाटते आणि महिला दिवस करतो, त्यांच्यात सगळे एकत्र राहतो. सासू म्हणून मला हे सगळे लोक मान देतात, सुना आणि सगळं ह्या माझ्या बहिणी समजून ह्या पण सहकार्य देतात. हर कार्यामध्ये मी त्यांच्या पाठीशी उभी राहते आणि त्या मला एवढा मान देतात की मुली त्याच ना सुना त्याच समजून. मला त्याच्यामध्ये खूप आनंद वाटते. दरवर्षी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो, तर दरवर्षी हा कार्यक्रम केला पाहिजे की नाही? केला पाहिजे, उत्साहाने केलं पाहिजे. स्वाशीन लोकांचा हे दागिना आहे. हळदी कुंकवाच्या निमित्ताने सर्व मिळतात, उत्साह होतो, कार्यक्रम घेतात, त्याच्यामुळे खूप आनंद होतो आणि घेतला पाहिजे. हा मॅडम, तुमच्या मते हळदी कुंकवाचं काय महत्त्व? हे सौभाग्याचं प्रतीक मानले जाते आणि पुन्हा इथे म्हणजे मैत्रिणी जमतात आणि इथे आम्ही ह्या हळदी कुंकाच्या निमित्ताने ज्या लेडीज़ घराच्या बाहेर नहीं निकलत त्या ह्या निमित्तानं मतलब मैं हिंदी में बोलूँ, एक दूसरे से मिलते हैं वो और इस प्रोग्राम को सेलिब्रेट करते हैं. थैंक यू. यहाँ पे हल्दी कुंकू का कार्यक्रम हो रहा है. मेरिया सुगंधी में स्टूडियो है, बट यहाँ पे इतना अच्छे से हो रहा है हल्दी कुंकू का कार्यक्रम, इसलिए काफी मतलब उन्होंने रिक्वेस्ट किया और मैं ये सब देखने आई, पसंद आया, अच्छा लगा. और एक महाराष्ट्र में जो हर साल होते आता है ये स्वाद के लिए होता है, तो वो हम लोग देखने आए और सेलिब्रेट करते हैं सबके साथ मिलके. सो थैंक यू वेरी मच फॉर इन्विटेशन. सोनेरी सायकल चांदनी सीट मेरे सुगन साहेब जले डबल सीट. थँक्यू व्हेरी मच. प्रेक्षकांनो, पूर्वीच्या काळी महिलांना बाहेर पडण्यास पाबंदी होती, त्यांना बाहेर पडता नव्हतं येत. पण आता हळदी कुंकवाच्या निमित्तानं त्यांना बाहेर पडून एकमेकाचं सुख दुःख शेअर करता येत होतं आणि ती परंपरा आज पण कायम आहे. तर त्यानिमित्तानं हे सर्व इथे जमलेले आहे, तुम्ही माझ्या मागे बघू शकता. शांतीनगर परिसरातून कॅमेरा पर्सन विशालसह संपदा गौरकर, कारा न्यूज, नागपूर.